त्यावेळेस चांगल्या पद्धतीचा फटका अर्जित केला गेला. वन बाउंड शेड्यूला फेकलंय ओव्हर दी रोप. आला या मॅचचा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू. सुंदर असा फलंदाजी मानावी लागेल. जसा प्रकारे बॅक टू बॅक हा मागच्या चेंडूवरती देखील पाहायला मिळाला. आता मात्र रिवर्स स्पिन ऑफ साईडला कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत. षटकाप हा रिझनमध्ये चेंडू सोडून फील्ड करेपर्यंत 1 धाव भरपूर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून अशा प्रकारे 1 धाव स्कोरबोर्डवरती देखील जॉईंट होईल आणि 1 धावाचा सह्याने एकूण धावफलक 13 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 13 बिनबाद. आतापर्यंत जसा प्रकारे फलंदाजी देखील पाहायला मिळाला पॉवर प्लेच्या षटकमध्ये अविश्वसनीय फलंदाजी आहे. सपाट पिच, आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे फलंदाजीसाठी देखील मदतगार. अजित जसा प्रकारे या ठिकाणी एक सुंदर असं आयोजन नियोजन, भव्य दिव्य ट्रॉफी, भव्य मंच, एक सुंदर असा कमेंट्री बॉक्स देखील पाहायला मिळाला. या आयोजनाबद्दल देखील काय सांगणार आहे अजित? नक्कीच आयोजन खूप चांगल्या पद्धतीचे. कारण जर काय म्हटलं गेलं तर एका क्षेत्ररक्षकाचा एक इंटरव्ह्यू घेतला आदेश सरांच्या माध्यमातून आणि त्या क्षेत्ररक्षकाने सांगलं की जणू काय आम्ही रतनबुवा स्वर्गीय चषकच खेळतोय. अशा पद्धतीचा अनुभव इथे या स्पर्धेसाठी मात्र येणाऱ्या खेळाडूंसाठी मात्र आहे. आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन हे मात्र आपण देखील मात्र पाहू शकता. नंबर रँकिंग 1ला ही स्पर्धा काय त्याचं मात्र उत्तम उदाहरण तुम्ही मात्र मैदानात खेळ करण्यासाठी गेला त्यावेळेस मात्र तुम्हाला समजून जाईल. मात्र इथून वळूया सामन्याकडे. जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या ही फलकावरती पाहू शकाल तुम्ही 13 अंकावरती. इथून जर पाहिलं तर गोलंदाजाने चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. कारण मेंटॅलिटी पॉवर प्लेचे षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर धावसंख्या रोखण्याचं काम जरूर झालं आहे. कारण या षटकामध्ये 2 चौकार आले परंतु धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये मात्र पाहू शकतायत. नवीन गोलंदाजी मार्क पण जर पाहू शकाल तर करण हा गोलंदाजीचे ट्रॅक पण आपण देखील मात्र पाहू शकाल. आणि सलामीची जोडी ही मैदानात सज्ज आहे अनिकेत आणि त्याच्या साथीनं सूरज. स्ट्राईक वरती देखील सूरज राईट हँड फलंदाज, स्ट्राईक वरती अनिकेत. गोलंदाज तयार. सेकंड षटक प्रगतीवरती आहे. जर पाहायला गेलं तर 30 सर्कल टच हा गोलंदाजी विश्लेषण. 10-12 कदमचा रनअप घेऊन पुन्हा पाहावी लागणार आहे. राईट ऑफ ओव्हर द विकेट, माफ करा लेफ्ट ओव्हर द विकेट. हा फटका घेतलाय. ब्युटिफुल सक्सेसफुल पॉवरफुल हिट. मॅक्सिमम शिमरच्या पार विलतील 6 धावा. षटकार. थँक्यू. 6 धावाचा सण एकूण धावफलक जाऊन पोहोचतो स्कोरबोर्ड वरती देखील 19 ऑन द स्कॉट विदाउट लॉस. जसा प्रकारे या सामना सुरू आहे दरम्यान साई स्पोर्ट उसगाव वर्सेस VHP स्पोर्ट वालखडी. साई स्पोर्ट उसगाव या संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारले होते आणि क्षेत्ररक्षणकरिता आमंत्रण दिले. VHP स्पोर्ट वालखडी या संघाला डिसिजन राईट आहे आतापर्यंत यस पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू पडतोय पुन्हा सेम फटका पण आता मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे कुठल्याही प्रकारचा चूक न करता स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या हातामध्ये दिलेत. पहिला विकेटचा घडतील पतन. धावफलक 19. फास्ट विकेट लॉस. स्कोर इज 19 फ्रॉम भाताना क्रिकेट ग्राउंड. थँक्यू सो मच. आपण ऐकतात पाहतात गावदेवी स्पोर्ट भाताने पाडा.
51 आयोजित माजी आमदार चषक 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर आजच्या स्पर्धेतील आपण देखील मात्र पाहू शकाल तिसरा दिवस. आणि या तिसऱ्या दिवसामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनाच्या अंतकणापासून मी व्हॉइस ऑफ केल्टन अजितजी पवार तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 19 या अंकावरती आपण देखील मात्र पाहू शकतात. चला थोडासा स्पीडअप देखील करायचा आहे. इथून जर पाहिलं तर अजून तुम्हाला 2 षटकांचा खेळ कंप्लीट करायचा आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये. आणि या पूर्वार्धाच्या खेळामध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ही मात्र तुम्हाला करावी लागेल. वेश स्पोर्ट बालखडे यांची विपक्षात जर पाहिलं तर साई स्पोर्ट उसगाव असा सामना आपण पाहू शकताय. यावेळेस मात्र लेफ्ट हँडर बॅटर होता, चांगल्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट केला, मात्र थोडीशी चुकी आणि चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. या मॅचचा हा देखील आलाय चौकार. आणि हे 4 धावीच्या सहाय्याने जर पाहिलं तर धावसंख्या 23 23 या अंकावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय करणच्या गोलंदाजीतील. तो करण पुन्हा एकदा यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलाउंड कार्पेटच्या सहाय्याने मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. एक कॉल आहे आणि एक कॉल इथे मात्र परिपूर्ण केला जातोय. एकच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्येचा आलेख देखील 4 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय बलकावरती 24 या अंकावरती. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचे मात्र फटके इथून कन्वर्ट करावे लागतील, कारण उर्वरित 2 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला निश्चित करावा लागेल. कारण जर पाहिलं तर धावसंख्या ही चांगल्या स्थितीमध्ये पाहू शकता 24 अंकावरती. बिलकुल अजित, कारण सन्मानजनक स्कोर केले अग्रेसर पाहायला मिळाला. जसा प्रकार आतापर्यंत एक गडी तंबूचा आसरा घेण्याकरिता डगआउटमध्ये परतले तरी पण मागच्या चेंडूवरती जसा प्रकारे ऑफसाईडला फ्लिक केल्या होत्या, षटकाभार रिझनमध्ये चेंडू फील्ड केला गेला, पण चेंडू फील्ड करण्यापूर्वी 2 धावा परिपूर्ण झाले दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दरम्यान चेंडू पडतोय लेफ्ट ओव्हरचा विकेट. आता मात्र पंचांचा दर्शवतोय वाईटचा इशारा, खराब गेंद. पण अभ्यंतर धाव स्कोरबोर्डवरती देखील जॉईंट होईल. जसं जसा पंचांचा हात समांतर असतं तर अभ्यंतर धाव स्कोरबोर्डवरती देखील होईल जॉईंट. तर अभ्यंतर धावाचं सैन्य एकूण धावफलक 25 ऑन द स्कार्ड. आतापर्यंत रुपरेसा असा आहे स्कोरबोर्डचा, कारण एक गडी डगआउटमध्ये परतले तंबूचा आसरा घेण्याकरिता. या षटकात दरम्यान चेंडू पडतोय पुन्हा राईट हँड फलंदाज करिता ऑफसाईडला बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र बॅट आणि पॅडचा मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. कलात्मक फलंदाजी, 4 धावा स्कोरबोर्डवरती देखील जॉईंट होईल. सुंदर असा चौकार. मांड मागच्या चेंडूवरती आले 4 धावा देखील स्कोरबोर्डवरती झाले वाढोतरी आणि धाव फलक झाले ते 29 ऑन द स्कार्ड. लॉस्ट ऑफ फास्ट विकेट. आतापर्यंत दरम्यान या षटकातला शेवटचा बॉल असेल बहुतेक. पुन्हा ऑफसाईडला कलात्मक VBS लक्ष्मण स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आपण बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही. षटक क्षमता दर्शवलाय पंचांच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्ती आणि धाव फलक 29. सेकंड ओव्हर डिसमिस. 3रं षटक प्रगतीवरती. ऐकूया पुन्हा संधी देतो मी अजित भाऊ यांना. उभारता वा सितारा अजित, पण जसा पाहायला गेला तर सुंदर असं समालोचन ऐकायला मिळालं अजित यांच्या माध्यमातून. देखील 2-3 ठिकाणी अजित यांची मुलाखत झाली माझे, पण जसा प्रकारे उभारतोय समालोचनमध्ये तर या भविष्य आहे आपल्या एरियाचा जर देखील पाहायला गेलं तर. कारण वसई पूर्व क्रीडा असोसिएशनमध्ये जर क्रिकेटचा सीझनमध्ये देखील स्कोररसुद्धा कमी पडतोय, समालोचन करण्यासाठी समालोचक भेटत नाही आहे, तर अशा प्रकारे जर इच्छा जाहीर केलेत आणि अशा प्रकारे जर समालोचन करत असेल तर बिलकुल येस फॉर मी नेक्स्ट इयर 2025मध्ये बिलकुल स्वागत आहेत अजित पवार सरांचं. मी राजू माझा आणि आदेश सर यांच्या माध्यमातून देखील संधी मिळाली या ठिकाणी समालोचन करण्याचं. तर अजित माझे बरोबर आहेत. अजित आणि मी आपला दोघांच्या माध्यमातून समालोचन ऐकायला मिळेल. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय आणि डीजेला देतो या संधी. ऐकूया सुमधुर गीत. कम ऑन डीजे.
माझा विनंती असेल सर्व खेळाडूंना स्पीडअप करायचा आहे, कारण पहिला राऊंडचा देखील सामना सुरू आहे. तर सर्वांनी जर स्पीडअप केला तर लवकरात लवकर आजच्या दिवसामध्ये देखील सर्व सामना संपन्न होईल. संध्याकाळी उशीर होण्यापूर्वी जर सर्वांनी इथे स्पीडअप केले तर सामना देखील लवकर संपन्न करायचा आहे. नंतर दुसरा राऊंडचा सामना देखील खेळवले जातील. आजचा दिवसाचा मला वाटते पहिला राऊंडचा या तिसरा सामना आहेत. अजूनही 3 सामना बाकी आहे. दरम्यान चेंडू पडतोय. तिसरा षटक प्रगतीवरती राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड फलंदाजांचा, पण पुन्हा बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही, गॅदर करता आला नाही, टायमिंग परिपक्व नाही, त्यामुळे चेंडू निघून जातो यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. अजित काय सांगणार आहे? जसा प्रकारे पहिला चेंडू दर्शवलाय गोलंदाजांच्या माध्यमातून, सुंदर असा प्रयास. पुनश्च एकदा यावेळेस जर पाहिलं तर हा चेंडू बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झाला नाही, मात्र क्षेत्ररक्षकाकडे थोडीशी चूक होते आणि त्याचं भुगतान जर पाहिलं तर 2 धाबेने मात्र करावं लागते. आणि धावसंख्येचा आलेख हा 2ने पुढे जाऊन पोहोचलाय फलकावरती तब्बल 31 या अंकावरती. षटकाधी जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आणि तिथून जर पाहिलं तर गोलंदाज राकेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण देखील मात्र पाहू शकतात. पुनश्च एकदा राकेश पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. जर पाहिलं गेलं तर तिसरा बॉल गोलंदाजी ट्रॅक पण आपण देखील मात्र त्याला पाहू शकतायत. यावेळी जर पाहिलं तर दाऊंडल एक आहे, पंचाचा सिग्नल येतोय, पंच या चेंडूवर इंटरेस्ट दाखवत आहेत. आणि हा चेंडू जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपाने इथे मात्र प्राप्त झालाय. आणि धावसंख्या ही फलकावरती तब्बल जाऊन पोहोचली आहे 32 या अंकावरती. बिलकुल अजित सर, कारण समोर आहे लेफ्ट हँड फलंदाज, आणि लेफ्ट हँड फलंदाज ज्यादा पाहायला गेला तर जास्तीत जास्त राऊंड द स्टॅम्प येतोय गोलंदाज, पण एदिखाली देखील राऊंड द स्टॅम्प ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आता मात्र कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू जातोय डीप स्टकॉबर रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत 1 धाव परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेटचा परिचय पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अशा प्रकारे 10 फलक झालेत ते 33 ऑन द स्कार्ड. लेफ्ट हँड फलंदाज ज्यावेळी स्ट्राईकवरती असतोय तर त्यावेळीला जास्तीत जास्त गोलंदाजांनी राऊंड स्टॅम्प गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड फलंदाजाचा केला. पण या ठिकाणी थोडासा रणनीती वेगळा आहे, गेम प्लॅन वेगळ्या प्रकारचा आहे राकेश यांचा. राऊंड राईट हँड ओव्हर द विकेटचा डिसाईड पुन्हा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्यावेळी क्रीजवरती असतं त्याचवेळी गोलंदाजांना देखील प्रॉब्लेम होतोय, कारण हमेशा साईड चेंज करावी लागतात आणि गेम प्लॅन देखील चेंज करावी लागतात. जशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले गेलेत मिस्टर राकेश यांच्याकरिता. दरम्यान चेंडू पडतो, गुडलँड डिलिव्हरी. हा पूर्णपणे टायमिंग आहे. सक्सेसफुल, पॉवरफुल हिट, मॅक्सिमम मिळतील 6 धावा. षटकार. थँक्यू. आलेच मागची चेंडूवरती 6 धावा. स्कोरबोर्ड वरती उचल 6 धावाचा सयणी एकूण 10 फलक स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचतोय. 39 ते सांगतेत ना, पहाड़ जैसा स्कोर की ओर अग्रसर, सम्मानजनक स्कोर की ओर जरूर पहुंच चुके, क्योंकि पहला राउंड का खेल 4 ओवर का और स्कोर हो चुके हैं 39 ऑन द स्कार्ड. अब तक इस ओवर में कितना गेंदे अभी तक शेष है? 5 गेंदे इस ओवर में अभी भी अगर देखा जाए तो, क्योंकि लेफ्ट हैंड बल्लेबाज जब स्ट्राइक पर हो तो हमेशा राउंड द स्टैम्प गेंदबाजी ज्यादातर देखने को मिलते हैं. लेकिन यहाँ पर थोड़ा सा गेंदबाज इस बीच ओवर का अगली गेंद फिर से ऑफसाइड में गेंद को फैलने का प्रयास, लेकिन सम्मान के साथ जाने दिया विकेट कीपर की दस्तानों में आती हुई वाइट का इशारा अंपायर की ओर से. तर एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड पर ज्वाइंट होगी. इस तरीके से स्कोर बढ़ता हुआ 40 अजूनही 2 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. येणारा 2 चेंडूमध्ये इथे प्रयत्न करावी लागणार आहेत. आता मात्र गोलंदाजाचा मस्तकावरती दस्तक, क्षेत्ररक्षक आहेत स्टेट ड्राईव्ह केले होते, पण चेंडू सुलना फील्ड करेपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेटचा परिचय पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दुहेरी धाव परिपूर्ण, तर दुहेरीच्या सयणी दुहेरीचे मदतानी 10 फलक स्कोरबोर्ड वरती देखील जाऊन पोहोचले 42 अंकांवरती. 42 ऑन द स्कार्ड. शेवटचा चेंडू आहे या षटकातला. आखिरी गेंद इस ओवर की राइट ओवर विकेट राइट हैंड फलंदाज फिर से एक बार पीछे की दिशा में डीप फाइन लेग रीजन में गेंद ट्रैवल करता हुआ जाएगी बाउंड्री पार. हा 4 धावा. चौकार. सन्मान्य आदरणीय थँक्यू सो मच. सन्मान्य आदरणीय योगेशजी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील मानानं सन्मानानं क्रीडा मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपण जर पाहिलं तर 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफीज त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध करून दिली या स्पर्धेसाठी. त्यांचे इथे शुभागमन झालं आहे. त्यांनी देखील मानानं सन्मानानं मंचावर स्थान बनवायचं आहे अशी आयोजकांकडून आपल्याला एक नम्रतेची विनंती आहे.
बिलकुल अजित भाऊ, कारण आलेला कुठला ग्रामपंचायतचे सरपंच असं किंवा उपसरपंच सदस्य देखील आपले सर्वांच्या ओळख नाही असल्यामुळे सांगू शकत नाही. जर इथे उपस्थित झाले असेल तर त्यांनाही सुद्धा विनंती आहे का इथे मुख्य मंचवरती येऊन व्यासपीठवरती स्थानापन्न व्हा. आलेल्या सर्व मान्यवरांना देखील या विनंती, आलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. पुन्हा नेक्स्ट षटक सुरू होण्यापूर्वी डीजेला संधी देतो आणि ऐकूया सुमधुर गीत. वाघ जंगलामधून भेटून नाही तर कवळून उठलाय रे, कोणी जाळ्यात भेटलाय रे, त्याला तसं ठोकलाय रे, कोणी जाळ्यात भेटलाय रे, त्याला तसं ठोकलाय रे, त्याला तसं ठोकलाय रे, कोणी जाळ्यात भेटलाय रे, त्याला तसं ठोकलाय रे. थँक्यू. पुन्हा इथे आयोजकांच्या माध्यमातनं थोडासा रिक्वेस्ट आलं का थोडा वेळ हिंदी कमेंट्री. तर इथे अजित भाऊ आहे, अजित पवार, ते सर मराठी करतील आणि मी राजू माझ्या माध्यमातनं मी मराठी आणि हिंदी कमेंट्रीचं समीकरण देखील सर्वांना ऐकायला मिळणार आहेत. बघूया अजित भाऊ. इस बीच ओवर का अगली गेंद फिर से एक बार पीछे की दिशा में गेंद को जरूर फ्लिक किया लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेकिन जब तक गेंद फील्ड हो दोनों बल्लेबाज द्वारा एक रन चहलकदमी करता हुआ पूरी करेंगे दोनों बल्लेबाज इस एक रन के हिसाब के साथ स्कोर बढ़ता हुआ 47-47. अच्छी कोशिश, पहाड़ जैसा स्कोर की ओर अग्रसर. जिस तरीके से यहाँ पे फील्ड विशेषण देखने को मिला, विकेट कीपर शॉर्ट थर्ड मैन कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ आणि शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग आणि विकेट कीपरचा अलावा जसा प्रकारे इथे क्षेत्ररक्षण सजवला गेला गोलंदाज हॅन्स करिता. शेवटचा षटक देखील प्रगतीवरती आहे. आखिरी ओवर प्रगति पर अब तक एक गेंदे आखिरी ओवर में फेंकी जा चुकी है, मात्र एक रन प्राप्त हुआ दोनों बल्लेबाज द्वारा. इस ओवर की दूसरी गेंद. हिंदी मराठी कमेंट्रीचा समीकरण देखील पाहायला मिळणार आहेत. अजित सर इथे उपलब्ध आहेत, अजित पवार आणि मी राजू आपल्या माध्यमातून देखील हिंदी कमेंट्री मराठीचं समीकरण. पुन्हा इथे मागच्या दिशेने चेंडू फ्लिक केला गेला, चेंडू हवामध्ये वन बाउन्स येदार होईल का. इथे मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि पंचांच्या माध्यमातून इथे दर्शवला गेला 4 धावा परिपूर्ण. कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू निघून गेला गोली त्या रफ्तार घेऊन बाउंड्री पार. मिळतील 4 धावा, चौकार. थैंक यू. पिछला गेंद पर मिल चुकी है 4 रन. इस 4 रन के इजाफा के साथ स्कोर कार्ड में उछाल बढ़ोतरी होता हुआ स्कोर 51-51. हाफ सेंचुरी को क्रॉस करते हुए मैंने पहले ही कह दिया था, पहली गेंद पर 4 रन प्राप्त कर चुकी थी पावर प्ले में, तभी इरादा जाहिर हो चुकी थी क्योंकि हम है, बाकी सब पानी कम चाय है. पहली गेंद पर अगर कोई 4 रन ठोकता है तो सोचिए उनकी कॉन्फिडेंस 7वीं आसमान पर तरता हुआ. इस बीच ओवर का अगली गेंद फिर से एक बार राइट ओवर द विकेट, राइट हैंड बल्लेबाज, गेंद और बल्ले का कनेक्शन हुआ नहीं, गेंद को जाने दिया सीधा विकेट कीपर की दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं. अच्छी कोशिश गेंदबाज द्वारा, रिवर्स स्पिन डिलीवरी, कोई समझ नहीं आई बल्लेबाज को. फिर से एक बार डॉट गेंद, बिंदी गेंद जैसी जैसी बढ़ती जाएगी थोड़ा सा प्रेशर बल्लेबाजों पर बढ़ता जाएगा. सन्मान्य आदरणीय स्वप्नीलजी कासार हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांनी देखील मानानं सन्मानानं क्रीडा मंचावर येऊन स्थान बनवायचे अशी आयोजकाकडून आपल्याला देखील विनंती आहे. सन्मान्य आदरणीय स्वप्नीलजी कासार कुठे उपस्थित असतील त्यांनी देखील क्रीडा मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे. आपणास देखील एक नम्रतेची विनंती आहे. मागच्या चेंडूवरती देखील विट होताना पाहायला मिळाला फलंदाज. जसा प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी सुपर डुपर हिट गोलंदाजी मानावी लागेल. पुन्हा इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकांच्या हातकणामध्ये, कुठल्याही प्रकारचा धाव नाही, मतलब बिंद गेंद, कोई रन नहीं. लाजवाब गेंदबाजी, मात्र आखिरी गेंद इस ओवर में बाकी है. इस इनिंग की आखिरी गेंद, इस ओवर की आखिरी गेंद, इस पडाव की आखिरी गेंद. शेवटचा चेंडू समोर राईट हँड फलंदाज. आता मात्र हेलिकॉप्टर उडवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत मागच्या दिशामध्ये, पुन्हा इथे कॅच ड्रॉप झालेत आणि दोहरी धावा परिपूर्ण करतील दोन्ही फलंदाज चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत. ये 2 रन आती हुई आखिरी गेंद पर. इस 2 रन के हिसाब के साथ स्कोर बढ़ता हुआ 53 धावा एकमात्र पूर्ण झालेत. 54 धावांचा टार्गेट आहेत. 54 रन का टार्गेट पेश किया यहाँ पर.
इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं आवश्यक आहे. मी अजित भावाकडे जातोय या नाणेफेक पार पाडण्याकरिता. चला बोट टीम कॅप्टन ओम साई ग्रुप परेड पाडा आणि त्याच्या विपक्षात मोरिया 11 चव्हाण पाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच टास्क बॉक्स मध्ये जॉईन व्हायचे. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू इथे यायचंय समालोचन कक्षासमोर. एका बाजूने जर पाहिलं तर ओम साई ग्रुप परेड पाडा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर मोरिया बेळन चव्हाण पाडा. या दोन्ही संघांनी लगेच जॉईन व्हायचंय. पूर्ण संघ आपण देखील लगेच जॉईन व्हायचंय. माननीय सन्माननीय अगदी गोड व्यक्तिमत्व स्वप्नीलजी कासार देखील सर या ठिकाणी उपस्थित होतो. सरांना विनंती आहे सर आपण सुद्धा व्यासपीठवरती येऊन स्थानापन्न व्हा. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा इथे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांचा महिला मंडळ सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहेत. सामना अगदी महत्त्वपूर्ण वेळ काढून सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता इथे उपस्थित झाल्याबद्दल आभार आहेत. पुढचा इनिंगकरिता माझा साथी कमेंटेटर अजितजी पवार सरांना मी विनंती करतोय. थँक्यू. हॅलो चेक. चला दोन्ही संघाचे कॅप्टन ओम साई ग्रुप परेड पाडा आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर मोरिया 11 चव्हाण पाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच टास्क बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. चला बोट टीम कॅप्टन आणि पूर्ण टीम आपण देखील यायचंय कारण चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण देखील मध्ये नेक्स्ट मॅच नाणेफेकीचा कौल मॅच क्रमांक 4 आपण देखील मात्र पाहू शकतायत. गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या समवेत जॉईन होतील. सन्मान्य आदरणीय जयदीपजी कासार यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचं नाणेफेकीचं कौल इथे मात्र केलं जात आहे. तर मान्यवरांना देखील इथे आम्ही आमंत्रित करतो टॉस बॉक्समध्ये. तर चला लगेच दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आपण देखील लगेच जॉईन व्हायचे. जयदीपजी कासार हे देखील मात्र इथे उपस्थित आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर ओम साई ग्रुप तिल्हेर आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर चव्हाण पाडा अशी मॅच मात्र आपण पाहू शकाल. एका बाजूने जर पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर 51-17 सन्मान्य आदरणीय मान्यवरांच्या शुभासे मात्र या मॅचची नाणेफेकीचं कौल इथे मात्र केलं जाते. कॉल करतील ओम साई ग्रुप 51-17 असा कॉल आहे आणि 51-17 असाच कॉल आहे. मान्यवरांना देखील आम्ही आमंत्रित करतो आपण देखील मात्र क्रीडा मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. तर ओम साई ग्रुप तिलेर या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. जर पाहिलं गेलं तर ही विकेट ही फलंदाजी करण्यासाठी मात्र अनुकूल आहे. कारण जर पाहिलं तर अशा पद्धतीची विकेट आपण पाहू शकाल. चौफर बाजूनी मात्र तुम्ही फलंदाजी करू शकता. मात्र किती धावांत पोहोचण्याचा तुमचा मानस असेल? 40+. नक्कीच जर 40+ धावसंख्या मात्र तुम्ही करणार आहात. मात्र जर पाहिलं गेलं तर तुम्ही कुठले असे गोलंदाज इथे मात्र रोखणार आहात? कारण समोरच्या संघाला मात्र तुम्ही रोखण्याचं काम आहे कारण तुमची गोलंदाजी. तर असे कुठले गोलंदाज तुम्ही या विकेटवर त्यांना यूज करणार आहात? गोलंदाज तर सर्व नवीनच आहेत. बघू आता काय होते ते. प्रयत्न तर 100% करू. नक्कीच प्रयत्न इथे करावे लागतील. हे होते ओम साई ग्रुप तिल्लेर संघाचे कॅप्टन. आपण बोलूया चव्हाणपाडा संघाच्या कॅप्टनकडे. आपण जर पाहिलं तर आपल्याला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलंय. मात्र फलंदाजी करण्यासाठी मात्र तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा मात्र मानस असेल? नक्कीच 50+ करण्याचा मानस असेल. नक्कीच 50+ धावसंख्या मात्र तुम्ही करणार. तर नक्कीच चांगल्या पद्धतीची मात्र इथे बॅटिंग करावी लागेल. कारण जर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी मात्र ही विकेट अनुकूल आहे. त्या अनुषंगाने मात्र कुठले असे ट्रम्प कार्ड बॅटर मात्र या विकेटवर तुम्ही त्याचा यूज करणार आहात? नक्कीच भूषण असेल, संदेश असेल, रोहन असेल, अनिकेत असेल, विनोद आणि मी. नक्कीच चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग करा. या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणू शकतायत? नक्कीच खूप सुंदर आयोजन. रुपेश पागे आणि टीम खूप सुंदर. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच हे होते चव्हाणपाड्याच्या संघाचे कॅप्टन. आपण दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि बोलूया या मॅचच्या दिशेनं. थँक्यू सो मच कॅमेरामॅन.
24 चेंडू जर पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आपण उत्तर राज्याच्या खेळामध्ये पाहू शकाल अविनाश आणि निलेश ही जोडी मात्र मैदानात पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय की काय आणि पहिल्याच बॉलवर हा प्रयत्न देखील फसलाय आणि मिस्टर अविनाश हा बॅटर तंबूच्या आसराला जाऊन बसलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर 24 चेंडू 54 धावाची आवश्यकता असताना मात्र पहिल्याच बॉलवर प्रयत्न मात्र फसला आणि बिग बॅटर या मॅचची गोल्डन विकेट अविनाश याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवलं गेलंय. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू तुम्हाला चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग करावी लागेल कारण जर पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग असताना मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे मात्र तुम्हाला मैदानात दाखवावं लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही इथून करावी लागेल. एकंदरीत जर पाहिलं तर जबरदस्त ही मॅच जबरदस्त ही स्पर्धा आणि दाटी वाटीनं प्रेक्षक राजा देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. त्या प्रेक्षक राजा देखील स्वागत आहे या स्पर्धेकरिता आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळाला. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय किरण आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर निलेश. किरण आणि अनिकेत यांच्यातील द्वंद्व इथं यांच्यातील जुगलबंदी आणि यांच्यातील खेळ आपण देखील मात्र पाहू शकतायत. दुसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड द विकेट शपळवून खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून हा चेंडू देखील फेकला आहे. चेंडू निघून गेलाय सर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल. यावेळेस मात्र सीमारेषा पार या मॅचचा पहिला चौकार 4 धावा. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत या षटकातील पाहता 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या ही जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यात 4 अंकावरती जाऊन पोहोचली. तिसरा बॉल गोलंदाजी मार्क वन अनिकेत या बॉलवर देखील काउंटर अटॅक फेकला बॉलला 1 बाउन्स ओव्हर द रोप हा चेंडू देखील निघून जाईल. सरळ चौकारमध्ये कन्वर्ट झालाय. या चेंडूवर आल्या 4 धावा चौकार. कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो है यो वन साइड हीरो थँक्यू सो मच. जर पाहिलं तर किरण चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. मैदानात दाखल झाला होता. हे ना वक्त देखता है ना सूरत देखता है ना मुहूर्त देखता है ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्या किरणच्या बॅटमधून. यावेळेस मात्र जर पाहिलं तर आउटसाईड द ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग ठेवली आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं हा चेंडू बीट होत असताना बॅटर पाहायला मिळाला आणि जर पाहिलं तर 4 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 8 अंकावरती. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातोय हे देखील मात्र पाहायला मिळेल कारण P1चं षटक आहे आणि पहिल्या मेडेटी पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी ही लेंथ मात्र इथे सातत्याने मात्र यूज केली जाते आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर अनिकेत हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं आपण त्याला मात्र पाहतात. शेवटचा बॉल निर्णायक चेंडू किरणच्या बेपक्षात. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा वापर इथे मात्र सक्सेसफुल झाला आहे आणि चेंडूला फेकून दिलं गेले सरळ ओव्हर द मिड विकेट सीमारेषा पार. या मॅचचा हा षटकार 6 धावा.
सो मच. आपण जर पाहिलं गेलं तर एका षटकाचा केला आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही 14 अंकावरती मात्र पाहू शकतायत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून करावी लागेल, कारण जर पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला अशाच पद्धतीचे फटके एक्झिक्यूट करावे लागतील आणि त्या अनुषंगाने तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. कारण जर पाहिलं तर हे विकेट बॅटिंग करण्यासाठी अनुकूल आहे आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग चांगल्या पद्धतीची होऊ शकते आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट भातानेपाडा 51-17 आयोजित माजी आमदार चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि याच्या स्पर्धेचे जर पाहिलं तर तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर ही तिसरी मॅच आपण देखील मात्र पाहू शकते आहेत. निलेश हा गोलंदाजीच्या ट्रॅक पण आपण देखील मात्र त्याला पाहू शकतात. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्येचा आलेख तो 14 अंकावरती पाहू शकाल. पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅक पण निलेश हा गोलंदाज 18 चेंडू आणि 40ची आवश्यकता. इथून जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग जो संघ करील तो संघ मात्र विजयाची प्राप्ती करील. यावेळेस जर पाहिलं तर हा चेंडू चांगल्या पद्धतीने मात्र एक्झिक्यूट केला गेला डॉट बॉलच्या स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे कंप्लीट झालाय. निलेशच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने कंप्लीट झालाय आणि इथून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट करेल हे देखील मात्र पाहायला मिळेल निलेशच्या माध्यमातून. तो निलेश पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज झालाय. निलेश पुनश्च एकदा जर पाहिलं तर दुसरा बॉल फुलर लेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र जर पाहिलं तर संधी होती आ बैल मुझे मार, मात्र ही संधी इथे मात्र हुकली गेली बॅटरच्या माध्यमातून आणि विकेट मिळाले. खेळाडूला तंबूच्या अस्त्राला परतावं लागेल. खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात दाखल होतो रोशन. एकंदरीत जर पाहिलं तर 2 विकेट इथे मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेत आणि षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर जरूर पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या ही एकवटली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर निलेशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा कमबॅक हा मात्र पाहायला मिळाला. 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 4 चेंडूच्या खेळामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. यावेळेस जर पाहिलं तर एक चांगला बॉल कुठल्या स्पॉटवर चेंडूला पिचिंग करून चेंडूला एक गती प्राप्त केली गेली आणि चेंडू जर पाहिलं तर डॉट बॉलच्या स्वरूपाने हा चेंडू निघून गेलाय बिहाइंड विकेट. विकेट किपरच्या अटकंटामध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलच्या स्वरूपाने तिसऱ्या चेंडूची सांगता झाली. 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख 14 या अंकावरती मात्र जाऊन पोचलाय. 3 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केला जातो निलेशच्या माध्यमातून ते देखील मात्र पाहूयात. निलेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं यावेळेस आडव्या बाट न करण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने हा चेंडू देखील मिड विकेटच्या रिझनमध्ये जातोय. एकच धाव ही मात्र इथे एक्झिक्यूट केली जाते आणि एकदा बेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होईल. धावपण फलक जर पाहिलं तर तो धावून पोचतोय तब्बल 4 चेंडूच्या अखेरीस 15 अंकावरती. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ हा गोलंदाज कशा पद्धतीने कंप्लीट करेल, कारण जर पाहिलं तर गोलंदाजाने आपल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट केलाय. 1 विकेट मिळून 1 ही धावसंख्या इथे खर्च केली. बॅटरला मात्र इथून चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागतील. या 2 चेंडूवर चांगल्या पद्धतीचे फटके एक्झिक्यूट करावे लागतील. यावेळेस जर पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन आणि एक चांगला बॉल इथे डिलिव्हर केला गेला. हा चेंडू देखील डॉट बॉलच्या स्वरूपाने मात्र पाहायला मिळतोय का. पंच जर पाहिलं तर सिग्नल देतील. हा डिसिजन पेंडिंगला आहे. इथे घडलंय काय तर विकेट मिळाले. खेळाडूला माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. थोडा धीर घ्या रे आता हाय बारी आमची. थोडा धीर घ्या रे आता हाय बारी आमची. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. एवढी सोपी गोष्ट
यश शैलेश हा बॅटर मात्र मैदानात दाखल झाला आणि जर पाहिलं गेलं तर षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्येला रोख लावण्याचं काम हे गोलंदाज जर पाहिलं गेलं तर निलेशच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळालं आणि इथून जर पाहिलं तर शेवटचा निर्णायक बॉल बॉलिंग मार्क पण निलेश हा गोलंदाजच्या ट्रॅक पण सज्ज होत असताना मात्र पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर एक तगडा प्रहार इथून मात्र खेसावा लागेल आणि ते मात्र बॅटरला करावा लागेल. कारण जर पाहिलं गेलं तर रोशन आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर राकेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅक पण गोलंदाज यावेळेस जर पाहिलं तर पावलांमध्ये थोडीशी गफलत आणि थोडीशी फंबलिंग. कारण क्रिकेट परिभाषेमध्ये म्हटलं जातं ना की कुठलंही पाऊल चुकीचं उचलण्याऐवजी ते न उचललेलं बरं आणि यावेळेस मात्र गोलंदाज माघारी येताना मात्र पाहायला मिळाले. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्क पण गोलंदाज यावेळेस मात्र आडव्या बाट न करण्याचा पुनश्च एकदा प्रयत्न केला जातो. पंचांकडे दाद मागले जाते. मात्र पिचिंग जर पाहिली तर आउटसाईड द ऑफस्टम आणि जर पाहिलं तर इम्पॅक्ट देखील आउटसाईड द ऑफस्टम होता आणि जर पाहिलं तर 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा आलेख 15-3 ही स्थिती मात्र पाहत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, येऊया मैदानात परत. थँक्यू सो मच. आणि धावसंख्या ही मात्र पाहू शकाल 15 अंकावरती 15-3. मुंबईची बाई तुझ्या फिकर का वाटा कसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटा मारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा धाराशी बोलताय. ए ब्रदर कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही ये जा घे. चल पोरी जरा चिल कर लाग तुझा हिल कर आगो खाली तुझी बीप कर लाग तुझा हिल कर पोरी जरा चिल कर हसतय कालान शोभतय नथ केसार चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट उघड्यावर फरकीची बाजारी वट हसतय कालान शोभतय नथ केसार चांदली तोऱ्यान रेत डोल्यावर झुलतय वाऱ्याशी बट उघड्यावर फरकीची तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि जयवंत हा गोलंदाजच्या ट्रॅक पण आपण देखील मात्र पाहू शकाल. वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हे गोलंदाजी ट्रॅक पण आणि समीकरण थोडंसं वेगळं झालंय. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल इथे जर पाहिलं तर आउटसाईड ऑफ सम पंच इंटरेस्टेड आहेत आणि या चेंडूला व्हाईट बॉल म्हणून घोषित करत आहेत. व्हाईटच्या मदतीने धावसंख्येत निश्चित भर होईल आणि धावसंख्या ही 16 अंकावरती जाऊन पोचले. आपण जर पाहिलं तर सागर टोपे हे मात्र पंताच्या भूमिकेत आपण देखील मात्र पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचे मात्र डिसिजन त्यांच्या माध्यमातून मात्र सातत्याने पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर बॅटची एज बिहाइंड द विकेट चेंडू लॉंग स्टॉप रिझनमध्ये निघून जातोय. मात्र जर पाहिलं तर एक धावी मात्र परिपूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही पद्धतीचा हा प्रयत्न नाही आणि एकच धावे मात्र समाधान व्यक्त करून धावसंख्येचा आलेख हा 1ने पुढे जाऊन पोहोचला आहे पलकावरती 17 अंकावरती. इथून जर पाहिलं तर एक चेंडूचा खेळ आतापर्यंत गोलंदाज जयवंतने कंप्लीट केलाय आणि धावसंख्या 17 अंकावरती पाहू शकाल. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट आहे करायचा आणि तो कशा पद्धतीने मात्र पाहायला मिळेल. कारण जर पाहिलं तर इथून या 5 चेंडूवर चांगल्या पद्धतीची बॅटिंग ही करावी लागेल. कारण जर पाहिलं तर आपला संघ हा खूप बागपुटला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. इथून चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागतील. चांगल्या पद्धतीचे फटके एक्झिक्यूट करावे लागतील आणि आपल्या संघाला वेस्टी स्पोर्ट बालकडी या संघाला मात्र चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावे लागेल आणि त्याच अनुषंगाने हा फटका मात्र मारण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र प्ले अँड मिस डॉट बॉलच्या स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय आणि षटकातील जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अखेरीस धावफलक 17 अंकावरती जाऊन पोहोचलंय. जयवंत पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्क पण तिसरा चेंडू गोलंदाजी मार्क पण सज्ज होत असं मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू घेण्याचा प्रयत्न फसला आहे आणि पुनश्च एकदा हा बॅटर इथे जर पाहिलं तर थोडीशी धडक आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर इथे 2 धावा मात्र प्राप्त केल्या आणि 2 धावेने जर पाहिलं तर धावसंख्येचा आलेख 19 अंकावरती जाऊन पोहोचलंय. षटकाधी जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ आतामध्ये कंप्लीट झालाय आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. कारण 9 चेंडू आणि 35चं समीकरण आहे आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून करावी लागेल. गोलंदाज जयवंत आपले आउट साइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग जर पाहिलं तर चेंडू जर पाहिलं तर उजव्या एष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल म्हणून घोषित केला जातोय आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या ही मात्र 20 अंकावरती जाऊन पोहोचले.
इथून चांगल्या पद्धतीची मात्र बॅटिंग करावी लागेल, कारण षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकात जर पाहिलं तर 2 अतिरिक्त चेंडू गोलंदाज जयवंतच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळाले. तो जयवंत पुन्हा शिकत आपल्या बॉलिंग मार्फतनं चौथा बॉल. यावेळेस मात्र बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं, मात्र चेंडूला फील्ड केलं जातं, रिटर्न केलं जातं. तोपर्यंत जर पाहिलं तर एकच धाव ही फलकावरती अधोरेखित होईल आणि एक धावेने धावफलक 20 पण 21 या अंकावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू 21चं समीकरण आपण देखील मात्र फलकावरती पाहू शकाल. 8 चेंडू 33चं समीकरण मात्र फलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे जयवंतच्या गोलंदाजीतील. एकीकडे जर पाहिलं तर साई स्पोर्ट उजगाव आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर VSB स्पोर्ट बालकडी संघ आपण देखील मात्र पाहू शकतायत. 5वा बॉल गोलंदाजी मार्क पण गोलंदाज जयवंत. यावेळेस मात्र एक खोलवर टप्प्यात चालला येतो होता, मात्र पंचांकडून जर पाहिलं तर स्टेप आउटचा हा 9 चेंडू मात्र घोषित केला जातोय आणि इथे जर पाहिलं तर धावफलक देखील मात्र वाढ होईल आणि इथे ही स्पर्धा ठरतीये हिट आणि पुढील चेंडू असेल बॅटरसाठी मात्र फ्री हिट. या चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीचा मात्र फटका एक्झिक्यूट करावा लागेल, कारण संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने मात्र पाहायला मिळेल हे देखील मात्र पाहूयात. जयवंत पुन्हा शिकत आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत असं मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा स्पेशर आहे त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यानेही कंप्लीट केला. धावसंख्या जर पाहिलं तर ती फलकावरती 22 अंकावरती जाऊन पोहोचले. फ्री हिटचा बॉल असेल बॅटर आपण पाहू शकाल. 8 चेंडू 32ची गरज. यावेळेस मात्र पुनश्च एकदा इथे मात्र स्पेशर हा साप इथे मात्र झलकून दिसतोय आणि तो स्पेशर कुकरमध्ये आला तर शिटी वाजते आणि तो स्पेशर या मैदानात आला तर खेळाडूंची तारांबळ उडताना मात्र पाहायला मिळते. धावसंख्या ही 23 अंकावरती मात्र पाहू शकाल आणि या 2 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जातोय हे देखील मात्र पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर या 2 चेंडूवर चांगल्या पद्धतीचे मात्र फटके एक्झिक्यूट करावे लागेल, कारण धावफलक हे 23 अंकावरती. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. थँक्यू अजित. येणारा 8 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान चेंडू पडतोय बॅक टू बॅक 2 चेंडू पाहायला मिळाला. 1 नो 1 वाईट. 5वा बॉल असेल या षटकातला. पुन्हा एकदा इथे हुकलाय फलंदाज. बॅट आणि चेंडूचा कनेक्शनने हुकशॉट मारण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून, पण कुठल्याही प्रकारचा कनेक्शन नाही झाल्यामुळे डॉट चेंडू दर्शवला गेला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला देखील. आता मात्र 7 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता. तर मोठा फटका 31 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. पुन्हा पंच प्रभावित दर्शवला गेला. इथे वाईटचा इशारा. अभंतर धाव स्कोरबोर्ड वरती देखील होईल जॉईंट. अजूनही 30 धावांचा आवश्यकता असेल येणारा 7 चेंडूमध्ये. मागचे मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी होता या षटकमध्ये. तेव्हापासून पाहायला गेला तर 1 नो 1 वाईट आणि तेच या षटकमध्ये अजूनपर्यंत एकूण 10 चेंडू टाकून झालेत. आता मात्र गुडलँड डिलिव्हरी. कार्पेटचा सहारा घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग रिजनमध्ये चेंडू सोडून फील्ड करापर्यंत 1 धावा करिता पळाले दोन्ही फलंदाज. 1 धाव होईल स्कोरवरती जमा. 1 धावाचे सयानी. एकूण धावफलक 25 बंदास कार्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चौथा षटक देखील प्रगतीवरती आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावी लागणार आहेत, कारण प्रयत्न ही परमेश्वर आहे. जर प्रयत्न नाही केले तर खूप मुश्किल आहे, कारण सामने पहाड़ जैसा स्कोर खड़ा कर दिया यहाँ पर देखा जाए तो. 6 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता है. आने वाले 6 गेंदों में 29 रन की जरूरत है इस लक्ष्य को अगर प्राप्त करना है तो. थैंक यू. डीजे को देते संदेश, सुनते हैं सुमधुर गीत. स्पीडअप करायचं सर्वांना माझी विनंती आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू नये, कारण अजूनही यानंतर देखील 3 सामना अजून देखील यानंतर बाकी आहे या षटकातला. यानंतरचा होणारा सामना ओम साई ग्रुप परेडपाडा बसेस मोरिया 11 चव्हाणपाडा. तर ओम साई ग्रुप परेडपाडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेत आणि फलंदाजीकरिता आमंत्रण दिलेत मोरिया 11 चव्हाणपाडा या संघाला. तर दोन्ही संघ तयार राहायचा आहे. चला थोडासा घाई करायचा, स्पीडअप करायचं आहे, माझा विनंती आहे. येणारा 6 चेंडूमध्ये 29 धावांचा आहेत आवश्यकता. तर मोठा फटका देखील या ठिकाणी मारावी लागणार आहेत.
कारण प्रयत्न केली पाहिजे. प्रयत्न ही परमेश्वर आहे. जर प्रयत्न परफेक्ट असेल, पाऊल जर परफेक्ट उचलला तर लक्ष्यापर्यंत पोहोचू शकाल. कारण 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता म्हणजे या ठिकाणी देखील मिनिमम 3 षटकार आली पाहिजेत. पहिला चेंडू पडतोय, शेवटचा षटक प्रगतीवरती आहे. चेंडू हवामध्ये, क्षेत्ररक्षक आहे मागच्या दिशामध्ये, मात्र 1 बाउंस चेंडू क्लिअर झाले, जातोय सीमारेषा पार, मिळतील 4 धावा. खणखणीत चौकार. चापाकाटा उडवला त्यात मीच आलंय पगार. चापाकाटा उडवला त्यात मीच आलंय पगार. मला व्हायची बात सोडा पाठी वाड्यावर येऊन बघा. थँक्यू डीजे. अजूनही जर पाहायला गेला तर येणारा 5 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल रिक्वायर्ड रन्स फ्रॉम 25. जसा प्रकारे गोलंदाजी होतोय आता मात्र राईट आर्म राऊंड द स्टॅम्प, राईट हँड फलंदाज करिता सुपर सुपर कनेक्शन मारण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र दुपारी गोलंदाजी पाहायला मिळाला गोलंदाजांच्या माध्यमातून. राईट हँड फलंदाज करिता राऊंड द स्टॅम्प आलेत आणि बॅकफूट पंच म्हणजे गुड लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाला आणि चेंडू जातो यष्टिरक्षकांच्या हातकाडामध्ये. माग चेंडू कुठल्या प्रकारचा धाव नाही. 4 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा बॅट आणि पॅडचा मधून निघून गेला, यष्टिरक्षकांच्या हातकाडामध्ये आले डॉट. येणारा मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 25 धावांची आवश्यकता आहे. जरी 3 षटकार आला तरीही लक्ष्यापर्यंत पोहोचणं मुश्किल, कारण भविष्यवाणी देखील करणं मुश्किल आहेत. कारण शेवटचा चेंडूपर्यंत आता मात्र फ्लिक केला गेला, चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल हिट, मॅक्सिमम षटकार, 6 धावा. नंबरकारी मोठाची गाडी आणलंय पोलीस ठाण्यात. नंबरकारी मोठाची गाडी आणलंय पोलीस ठाण्यात. म्हणतो एकच मॅटर केलाय पुण्यात. थँक्यू. 10 फलक झाले तर 35. 6 धावाचा मदतीने 6 धावाचा सह्याने स्कोर कार्ड 35. चला स्पीड अप करा. येणारा मला वाटते अजून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 19 धावांची आवश्यकता है. औपचारिकता ही मात्र बाकी है. अगर यहाँ पे नो बॉल वाइड बॉल नहीं होती है तो फिर औपचारिकता कहले जाएगी. 5वीं गेंद इस ओवर की, फिर से एक बार हवा में गेंद नीचे, विकेट कीपर. यहाँ पर गलती हो चुकी है, क्या से ड्रॉप. मैं इसीलिए तो बार बार कहता हूँ अजीत सर कि अब अपने जिंदगी में ताड़ी छोड़ो, दारू छोड़ो, तंबाकू छोड़ो, बीड़ी छोड़ो, लेकिन कैच मत छोड़ो. कैच विन द मैच क्रिकेट की भाषा में हमेशा कहा जाता है. तर महत्वपूर्ण कॅच, पण या ठिकाणी देखील मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. 19 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता मात्र बाकी पूर्णपणे या ठिकाणी देखील 1 झालेत मॅच. ओम साई स्पोर्ट उसगाव या ठिकाणी 1 प्रवेश इन नेक्स्ट राऊंड म्हणजे सेकंड राऊंड मध्ये प्रवेश केलेत. यानंतर होणारा सामना ओम साईस ग्रुप परेडपाडा बसेस मोरिया 11 चव्हाणपाडा. मॅन ऑफ द मॅच निलेश गायकर, प्लीज कम ऑन द स्टेज.